ऑब्जेक्शन घेतलं नाही, त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही, त्यांना पत्र दिलं नाही. आता 2018 साली जाहिरात पेपरला येऊन जी व्यक्ती ऑब्जेक्शन घेत नाही, जवळपास त्यांचा कन्सेंट होताच, त्याची कोर्टात माहिती नक्कीच येईल. पण जर कोणत्याही प्रकारचं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही 2018 साली, तर 2022 मध्ये जर एखादी विक्री पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून देणारी व्यक्ती 15-20 वर्षानंतर जर म्हणायला लागली की आम्हाला त्याचे पैसे आले नाहीत, तर ज्याने पैसे दिले नाहीत त्याला अरेस्ट करायची का ज्याने रीतसर खरेदी केली आहे त्याला अरेस्ट करायची? या मुंबईमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यावर आपली मालकी खोटी तयार करण्यामध्ये वगैरे बाकीचे बरेच प्रश्न मुंबईच्या जागेमध्ये असतात. मी होम मिनिस्टर होतो त्यावेळी अशी काही प्रकरणं येतात असं गृहमंत्री म्हणून माझ्या त्यावेळी निदर्शनाला आलेलं. त्या सगळ्या केसमध्ये खरेदी करणारा जो आहे तो शेवटी इनोसंट बायर आहे आणि त्याला माहीत नसतं की तो त्या पैशाचं काय करणार आहे किंवा त्याला दिलेले पैसे त्याला पॉवर ऑफ अटॉर्नी ज्यांनी दिली, इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, तर त्या इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी ज्यांनी दिली त्यांना हे पैसे दिले किंवा नाही हा त्या दोघांचा प्रश्न आहे. नवाब मलिक यांना सलीम पटेलांना ह्यांनी पैसे दिल्यावर सलीम पटेलांनी मुनिरा प्लंबरना पैसे दिले किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे. 2018 साली ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ज्या जाहिराती दिल्या त्या संबंधात त्यांनी कुठं ऑब्जेक्शन घेतलं नाही, त्यांनी कधी त्याला उत्तर दिलं नाही, रिस्पॉन्स दिला नाही. असं पेपरला दिलेल्या जाहिरातीनंतर 18 साली जी घटना झाली त्याला 4 वर्षानंतर त्याच महिला जर म्हणत असतील मला पैसे मिळाले नाहीत आणि त्या महिलेला पैसे मिळाले नाहीत, हा डिस्प्यूट तिच्यात आणि सलीम पटेलमध्ये असू शकतो, त्याच्यात नवाब मलिक यांचा कोणताही संबंध नाही. आणि त्यामुळं ही एक चुकीची बाब घडते असं आमचं मत आहे. जाणून बुजून उघडून ताणून याला टेररिस्ट अँगल आणणं, याला दाऊद इब्राहिमचा संबंध जोडणं आणि नवाब मलिक यांना बदनाम करण्याची मोहीम काहींनी प्रसारमाध्यमातून सुरू केलेली आहे. नवाब मलिक यांचा या जमिनीच्या खरेदी ही फार, नवाब मलिक कुर्ल्याला राहतात आणि तिकडं जाऊन त्यांनी कुठंतरी अंधेरीला जमीन खरेदी केली असती, तिथं काही हे त्यांच्या मतदारसंघातली त्यांच्या घराच्या शेजारची जागा आहे, जवळपास 2-3 प्लॉट सोडून असेल, तर त्या ठिकाणी आपण हा अँगल लक्षात घेतला पाहिजे की नवाब मलिक हे त्या ठिकाणी इनोसंट बायर्स आहेत. त्यांनी त्या ठिकाणी ज्यांच्याकडून खरेदी केली त्यांनी त्या बाईला पैसे दिले किंवा नाही हा त्या दोघांच्या मधला प्रश्न आहे. नवाब मलिकांचा त्याशी काही संबंध नाही आणि त्यासाठी ज्या जाहिराती 2018-19च्या दरम्यान दिलेल्या होत्या त्या संबंधात पब्लिक नोटीस दिलेली होती, वॉज पब्लिश्ड इन न्यूजपेपर पुढारी मराठी आणि इंग्लिशमध्ये, त्यालाही त्यांचा काही रिस्पॉन्स नाही. असं 2018 साली झालेलं असताना 2022 साली तीच महिला म्हणते मला पैसे मिळाले नाहीत. बरं, पैसे नाही मिळाले तर त्या सलीम पटेलला विचारा ना, नवाब मलिकांचा संबंध काय? का नवाब मलिकांनी तुमच्यावर सध्याच्या व्यवस्थेवर काही आरोप केले असतील, काय केले असतील तर त्यांनी कागदपत्राच्या पुराव्यादिशी केले. ओढून ताणून ही वस्तुस्थिती जी मी सांगितली ती असताना ओढून ताणून एखाद्या बाबतीत एखाद्याला अटक करणं हे चुकीचं आहे. मला खात्री आहे की आमच्या वकिलांनी कोर्टामध्ये नवाब मलिकांच्या आपली बाजू मांडलेली आहे. या संबंधात आता नवाब मलिक यांना काही दिवसाची कस्टडी देण्यात आलेली आहे. पण हा सगळाच जो प्रकार आहे तो ओढून ताणून केलेला आहे. नवाब मलिक यांच्या दोन्ही मुली, त्यांचे कुटुंबीय यांच्याशी मी परवापासून 2-3 वेळा चर्चा केली आणि सगळाच प्रकार हा धक्कादायक आहे. कोणत्याही क्षणी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वेळी असा कोणताही अंडरवर्ल्डशी, टेररिस्ट लोकांशी संबंध येण्याचा प्रश्नच कधी नवाब मलिकांचा आला नाही. आणि मंत्रिमंडळाच्या मध्ये अनेक वर्ष नवाब मलिक काम करतात, विधानसभेचे सदस्य म्हणून अनेक वेळा त्यांनी काम केलेलं आहे, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रमुख म्हणून काम करतात. या सगळ्या काळात आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांचा आणि समाजातल्या चुकीचे कामं करणाऱ्या लोकांचा किंवा अशा गुन्हेगारांचा कधी संबंध आलेला आमच्याकडे निदर्शनाला आला नाही. आणि त्यामुळं अचानक आमच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांना
कोणत्याही नियमांची सर्व नियमांची पायमल्ली करून पहाटे येऊन घेऊन जायचं आणि नंतर त्याला अरेस्ट करायचे, हे अतिशय निषेधार्ह आहे. महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्ष याचा निषेध करतायत, महाराष्ट्रातली जनता निषेध करते आणि मला खात्री आहे की जर न्याय मिळायचाच असेल तर मला खात्री आहे त्या कागदपत्राची परिस्थिती जर बघितली आणि सिक्वेन्स जर बघितला तर यात नवाब मलिक निर्दोष आहेत असं आमचं ठामपणाने मत आहे. याबाबत आपण जर बघितलं आता त्याला ईडी कस्टडी आहे, याबाबत हायकोर्टात जाण्याचा विचार आहे का? आणि ज्या पद्धतीने भाजप म्हणते की टेरर फंडिंग केलं आहे, तुम्ही चूक केली आहे तर पाठीशी घालायचं, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, ही मागणी आता भाजप करते. असं आहे, मी मगाशी सांगितलं 2003 साली 5 साली 2073 सालापासूनची हिस्ट्री मी सांगितली. याच्यात टेरर फंडिंग करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांनी तिथली जमीन खरेदी केली आहे. त्यातला जो ज्याच्यावर बॉम्ब ब्लास्टचा आरोप आहे त्या व्यक्तीच्या ताब्यात काही जो प्लॉट होता तो ते प्लॉटच्या मधला तो एक भाग होता. त्यामुळे त्याच्याकडून घेणं, त्याच्याशी करार करणं हा नाईलाजानं भागच होता. त्यामुळे तिथला जो छोटा तुकडा तिथं झोपड्या आहेत, तिथं काही फ्लॅट बीट काहीतरी आहेत, त्यातला काही भाग हा त्याच्याकडे होता म्हणून त्याच्याकडूनही घेणं करून प्राप्त होतं. आणि हा जो सलीम पटेल आहे, सलीम पटेल ह्या व्यक्तीवरचा गुन्हा 2007 सालाच्या नंतर आहे. 2003 साली घडलेल्या 2005 साली झालेल्या या करारनाम्याची सलीम पटेल गुन्हेगार म्हणून कधीच त्यावेळी समोर आलेलं नव्हतं. आमचं तेच म्हणणं आहे की ज्यावेळी एका बाजूने कोणत्याही परिस्थितीत यामध्ये असा विषय कधीच आलेला नाही आणि मुंबईमध्ये अशा अनेक केसेस झालेल्या आहेत की ज्यात गुन्ह्यातून दडपशाहीतून जमिनी ताब्यात घेतल्या, मूळ मालकाच्या पुन्हा नावाने करण्याचे क्लेम झाले. त्यावेळी हा जो यातला बायर आहे, खरेदी करणारा, तो इनोसंट बायर म्हणून अनेक केसेसमध्ये त्यांना इनोसंट बायर म्हणून बाजूला करण्यात आले, सोडून देण्यात आलेलं आहे. आणि हा त्यातलाच प्रकार आहे. पण याला आक्रस्ताळीपणाने वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करतायत. ज्या पद्धतीने ईडीने त्यांना ताब्यात घेतलं, आता त्याच्यावर जे गुन्हे जैश मोहम्मद आणि त्या अल कायदा अशा संस्थांची नावं, अशा टेररिस्ट ऑर्गनायझेशनची नावं त्यात घातलेली आहेत, अशा संघटनांची, अतिरेकी संघटनांची, त्या संघटनांची नावं घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नवाब मलिक हे 4 लाख 5 लाख लोकसंख्येतनं निवडून अनेक वेळा आलेले आमचे आमदार आहेत. लोक या देशात काही अशा टेररिस्टना मदत करणाऱ्या लोकांना कधी भारतात निवडून देत नाही. आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्यावर हे जे आरोप आहेत ते खोटे आहेत हेच आम्हाला सांगायचं. तर यामध्ये आपण सांगितलं की जी मुनीरा प्लंबरचा विषय आपण सांगताय, 20-22 वर्षानंतर संबंधित तक्रारदार का जागा होतो, हे कोणी ठरवतंय का? तोच आमचा जनतेच्या समोर मुद्दा आहे की 20 वर्षानंतर एखादी व्यक्ती जागी होते. 20 वर्षात त्या व्यक्तीला पैसे मिळाले नाही ते कधी आठवत नाही आणि त्या गोष्टीला तिला पैसे मिळाले किंवा नाही याचा, आणि सलीम पटेल याने त्यांना पैसे दिले की नाही एवढाच मर्यादित विषय आहे. यामध्ये नवाब मलिकांनी पैसे देऊन स्टॅम्प ड्युटी भरून जमीन खरेदी केलेली आहे, त्यांचा संबंध कसा येऊ शकतो? त्यामुळं सलीम पटेल याच्यावर काय कारवाई करायची असेल तरचा भाग वेगळा आहे. आणि मी मगाशी सलीम पटेल मधल्या काळात त्यांचं निधन झालं हेही मी सांगितलं. ते हयात असताना तक्रार झाली नाही. ते हयात असताना त्या मुनीरा प्लंबर यांनी तक्रार केली असती तर त्यांना विचारलं असतं आणि ते आज सांगू शकले असते. आज त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही तक्रार करण्यात आलेली आहे आणि अशा तक्रारीला महत्त्व देणं योग्य आहे असं मला वाटत नाही. सर, चर्चा अशी पण आहे की महाविकास आघाडीमधून खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भाजपकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही महाविकास आघाडी सोडून त्यांच्यासोबत जावं, अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आणि त्या प्रकारे हा सगळा खेळ चालू आहे. मला यात मी गेले 2 दिवसात याबाबत भाष्य वेळोवेळी केलेलं आहे. मला नवाब मलिक यांची बाजू समाजासमोर, महाराष्ट्रासमोर, देशासमोर यावी म्हणून मी यात नवाब मलिक यांच्या बाजूचे काही मुद्दे, अनेक मुद्दे आहेत जे मी मांडलेले नाही, ते निश्चितपणाने कोर्टात अधिक पुढे आमचे वकील, त्यांचे वकील मांडतील.
पण ह्या मुद्द्यांची मांडणी ह्याच्यासाठी करतो की लोकांच्यातून निवडून आलेला अनेक वर्ष लोकांचं प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला माणूस, याला जर तुमच्याकडे शंका असेल तर त्याला किमान चौकशी करा, त्याच्याकडून माहिती घ्या, त्याची बाजू ऐका, त्याची कागदपत्र मागवा. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला माणूस काही ईडीने बोलवलं म्हणून पळून जाणार नाही. त्यांनी समन्स नसताना ईडीच्या बरोबर ते तिकडं कार्यालयात गेले. नवाब मलिक घाबरणारी व्यक्ती नाही आहे, ते स्वतःहून गेले तिथं. त्यांनी तिथं गेल्यावर रजिस्टर दाखवले हा भाग वेगळा, पण ते सहकार्य करायला तयार असताना सगळी कागदपत्र नवाब मलिक जर बाहेर आले आणि चर्चा करून त्यांनी सगळी कागदपत्र आणि त्यांना एक्सप्लेन केलं तर मला वाटतं हा प्रश्न सहजगत्या ईडीच्या समाधान करण्याच्या क्षमतेचा आहे. सर, कहीं आपको ऐसा नहीं लगता कि देर हो गई? जब देवेंद्र फडणवीस ने आरोप लगाया था कि नवंबर के महीने में, तब उस समय आप लोग क्यों नहीं ये पेपर सारे लेके आए और एक्सप्लेन किए चीजों को? तो आज ये चीजें हुई नहीं रहती इतनी। नहीं, मुझे लगता है कि नवाब भाई को ये सारी चीज़ें मालूमात उनको होगी, उनके पास सारे कागजात होंगे. मुझे उसमें कोई शक नहीं लगता कि वो एक्सप्लेन नहीं कर पाएंगे पूरी तरह से. वो उनका कॉन्फिडेंस लेवल आपने देखा होगा कल कोर्ट में भी या ईडी के ऑफिस में भी, वो उनको पूरा विश्वास है क्योंकि वो गलत नहीं है और गलत नहीं होता है वो ही आदमी पूरे विश्वास से चलता है. और मुझे पूरा विश्वास है कि वो उनको अगर मौका दिया जाए तो कोर्ट को या ईडी को पूरी एक्सप्लेनेशन वो बराबर के बराबर दे सकते हैं. मग ईडीच्या आणि विशेषतः या आरोपांना चॅलेंज करण्यात येणार आहे का वरच्या कोर्टात? नाही, याच्या बाबतीत वकील योग्य तो सल्ला त्यांच्या कुटुंबियांना देत असतील आणि ते त्याच्यावर निर्णय घेतील. त्या तपशिलाची मला माहिती नाही. सर, हे सरकार बेसावध राहिले का? म्हणजे नवाब बोलत होते माझ्या घरी पाहुणे येणार, त्यांना माहिती होतं. सगळं देवेंद्र फडणवीसांनी 2 महिने आधी आरोप केले होते, माहिती होतं. आणि आताही म्हणजे आज पण यशवंत जाधव यांच्यावर ऍक्सिडेंट पडली, सगळं होणार आहे, सगळं माहिती आहे, तरी मग बेसावध आहे. सावध आणि बेसावध हा प्रश्नच नाही आहे. कारण नवाब मलिक यांच्यावर रेड झाल्यावर ईडी चौकशी करायला बोलवते. ईडीने जी माहिती मागवली नवाबबाई परत पाठवलं असतं तर नवाबबाईंनी परत येऊन सगळी कागदं नेऊन दिली असती. तुम्ही संधीच देत नाही ना माणसाला. 20 वर्ष जी बाई झोपलेली आहे तिने तक्रार केल्यावर 20 मिनिटं पण एखाद्याला कागद गोळा करायला देत नाही. तुम्ही घरी जाताना पहाटे 6लाच उठवता आणि 7ला माणसाला घरी घेऊन ईडीकडे घेऊन जाता. संधीच जर देत नसाल आणि संधी द्यायची तयारीच जर या देशात संधी द्यायची तयारीच नसेल तर मग माहिती तरी ज्याने गुन्हा केलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे त्या व्यक्तीला त्याचा खुलासा करायची संधी दिली पाहिजे. नवाबभाई आता जेजेमध्ये ॲडमिट आहेत, त्यांची प्रकृती आता कशी आहे, उपचार योग्य सुरू आहेत? नवाबबाईंना जेजेमध्ये ॲडमिट करण्यात आले. त्यांची प्रकृती बरोबर नव्हती, त्यामुळं त्यांना जेजेमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्यांची प्रकृती कशी आहे ही आत्ता मी ह्या क्षणी मला माहिती नाही, पण दुपारी त्यांची प्रकृती नादुरुस्त होती हे कळल्यामुळे त्यांना तिकडे जेजेमध्ये ॲडमिट केलं अशी माझी माहिती आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.